विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास विभागाअंतर्गत संरक्षण अधिकारी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ही नवीन जाहिरात आहे। आजच्या व्हिडिओमध्ये संरक्षण अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे, त्याच्यानंतर एकूण जागा किती आहेत, अभ्यासक्रम किती आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, वयोमर्यादा किती आहे, पगार किती भेटेल आणि निवड पद्धती कशा प्रकारे आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व माहितीला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी माहिती येथे सांगून घेतो। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषदेची आणि महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या जाहिराती आचारसंहिता संपल्याच्या नंतर लगेच सुरू होणार आहेत। त्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच आणि नगर परिषद 34 प्रश्नपत्रिका संच येथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका दोनही पुस्तकांमध्ये सर्व स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत। दोनही पुस्तके प्रसिद्ध असे पब्लिकेशन स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहेत। प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेले आहेत। दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ऑनलाईन खरेदी करा। तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल। आता जी शॉर्ट जाहिरात आलेली आहे तुमच्यासमोर मी येथे ओपन केलेली आहे। पूर्ण जाहिरात यायला अजून 2-3 दिवस लागू शकतात। तर संपूर्ण माहिती आजच मी तुम्हाला सांगून टाकतो। तर महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, तर हे येथून परिपत्रक सरळ सेवा जाहिरात क्रमांक 1 आहे, प्रसिद्ध करण्यात 2025 ची 1 आहे, त्याच्यामुळे 1 आहे, आधी 2024 ला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता इथं नीट पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, बघू शकता। जनहित याचिका क्रमांक 152/2011 बाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी महिला व बालविकास विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क चं पद असणार आहे। संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 6/11/2025 रोजी आदेश पारित केलेले आहेत। तर बघू शकता, उच्च न्यायालय मुंबई यांचे कार्यालय 6/11/2025 च्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये तरी देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आचारसंहिता म्हणजे इलेक्शन कमिशनकडून मान्यता घेऊन ही जाहिरात अर्जंट प्रसिद्ध केलेली आहे। संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क संवर्गातील बघू शकता किती जागांसाठी 17 पदे सरळ सेवा भरती प्रक्रिये राबवण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे मंजूर करण्यात आलेला आहे, मान्यता दिलेली आहे। आता बघू शकता, आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी बघू शकता 19,900 ते 63,200 हे पेमेंट असणार आहे। हे 19,900 बेसिक असणार आहे। तुम्हाला 36 ते 38,000 स्टार्टिंग पेमेंट याच्यामध्ये बघायला भेटेल। आता याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो। 17 जागा असणार आहेत। शैक्षणिक पात्रता याची पदवी असणार आहे। काय असणार आहे? पदवी, ठीक आहे। पदवीवरती म्हणजेच ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे ते याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। अभ्यासक्रम वगैरे पुढे मी तुम्हाला सांगतो। तर फॉर्म कधीपासून भरायचे आहेत तर इथे बघू शकता 8/12/2025 आज आहे 20 नोव्हेंबर आहे तुमचे। 8 डिसेंबर पासून तुम्ही फॉर्म भरू शकतात 22 डिसेंबर पर्यंत 8 डिसेंबर पासून 22 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। आणि फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये आपला व्हिडिओ येऊन जाईल, ठीक आहे। आता एक महत्त्वाचा पॉईंट इथं अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगून घेतो। मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण अशा प्रकारे 100 प्रश्न विचारले जातील आणि 100 प्रश्नांना 200 गुण दिले जातील। एका प्रश्नाला 2 गुण राहतात। हा पॉईंट इथे लक्षात घ्या, याच्यामध्ये बदल होणार नाही। निगेटिव्ह मार्किंग राहील की नाही, शक्यतो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, कारण मागे देखील लागू केली होती निगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे। अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पूर्ण जाहिरात आल्याच्या नंतर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेल। अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।